मला माध्यम माहीत नाही, दुसरी वाहिनी आहे का इतर काही माध्यम आहे हे मला माहीत नाही. मी पुन्हा एकदा ठामपणे सांगतो, स्टार प्रवाहवरची मालिका संपली तरी गोष्ट संपलेली नाही, गोष्ट सुरू राहणार आणि 13 जून पासून आपण पुन्हा शूटिंग सुरू करतोय. पण 14 जूनला मालिका स्टार प्रवाहवर ऑफ एअर जाते. तुम्ही कुणीच नाराज होऊ नका, कुणीच निराश होऊ नका. 13 जूनला पुन्हा याच ठिकाणी आज जो पॅकअपचा कॉल असेल तोच रोलचा कॉल 13 जूनला पुन्हा याच ठिकाणी घुमेल. तुम्ही सगळे बरोबर आहात? येस आहात? तू जन्म आमचा सुखावला. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिका बंद होत नाही. डॉक्टर अमोल कोल्हेंची मोठी घोषणा. नमस्कार मित्रांनो. मराठी टेलिव्हिजन विश्वातील एक अत्यंत महत्वाची आणि चर्चेची मालिका म्हणजे मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आणि ती म्हणजे ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवरून अवघ्या 6 महिन्यांतच निरोप घेणार आहे. ही बातमी समोर येताच प्रेक्षकांमध्ये नाराजीची लाट उसळली. अनेकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत प्रश्न उपस्थित केले की इतक्या महत्वाच्या ऐतिहासिक विषयावरील मालिका इतक्या लवकर का संपवली जात आहे. मात्र आता या सर्व चर्चांना पूर्णविराम देणारी एक मोठी आणि दिलासादायक माहिती समोर आली आहे. मालिकेचे निर्माते आणि महात्मा ज्योतिराव फुले यांची भूमिका साकारणारे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी स्वतः पुढे येत प्रेक्षकांना एक मोठा शब्द दिला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, मालिका अचानक का बंद होत आहे, प्रेक्षक नाराज का झाले, डॉक्टर अमोल कोल्हेंनी नेमकी कोणती घोषणा केली, 13 जूनपासून पुन्हा शूटिंग सुरू होणार म्हणजे काय, आणि ही मालिका पुढे कुठे पाहायला मिळू शकते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मालिकेचा प्रवास. जानेवारी 2026 मध्ये स्टार प्रवाह वाहिनीवर मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली होती. महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य, समाज सुधारणेसाठी केलेला संघर्ष, स्त्री शिक्षणासाठी दिलेला लढा आणि जातीय व्यवस्थेविरोधातील त्यांचे कार्य या सर्व गोष्टी या मालिकेतून प्रभावीपणे दाखवल्या जात होत्या. आजच्या पिढीपर्यंत फुले दाम्पत्याचा इतिहास पोहोचवण्याचे मोठे काम ही मालिका करत होती. प्रेक्षकांनीही या मालिकेला भरभरून प्रेम दिले. विशेषतः डॉक्टर अमोल कोल्हेंनी साकारलेले ज्योतिराव फुले आणि अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांनी साकारलेली सावित्रीबाई यांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. अनेकांना असे वाटत होते की ही मालिका किमान काही वर्षे चालेल आणि फुले दाम्पत्याच्या जीवनातील अनेक महत्वाच्या घटना यातून दाखवल्या जातील. पण अचानक मालिकेच्या समाप्तीची बातमी समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार या मालिकेचा शेवट अवघ्या 152 भागांमध्ये करण्यात येत आहे. इतिहासावर आधारित मालिकांसाठी हा कालावधी खूपच कमी मानला जातो, कारण फुले दाम्पत्याचे कार्य इतके व्यापक आहे की ते काही महिन्यांत पूर्णपणे मांडणे जवळपास अशक्य आहे. विशेष म्हणजे ज्या टप्प्यावर महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्या संघर्षाचा सर्वात महत्वाचा भाग सुरू होणार होता, त्याचवेळी मालिकेचा शेवट जाहीर झाला. यामुळे प्रेक्षक अधिकच नाराज झाले. सोशल मीडियावर अनेकांनी आपली खंत व्यक्त केली. काहींनी वाहिनीच्या निर्णयावर टीका केली, तर काहींनी या मालिकेला दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर सुरू ठेवण्याची मागणी केली. टीआरपीचे समीकरण. टेलिव्हिजन क्षेत्रात कोणतीही मालिका किती काळ चालेल हे मोठ्या प्रमाणावर टीआरपीवर अवलंबून असते. वाहिन्या सतत नवीन कार्यक्रम आणि मालिका आणत असतात. प्रेक्षकांचे बदलते मनोरंजनाचे पर्याय, डिजिटल माध्यमांची वाढती प्रसिद्धी आणि स्पर्धात्मक वातावरण यामुळे अनेकदा चांगल्या मालिकांनाही अचानक निरोप घ्यावा लागतो. असे म्हटले जात आहे की स्टार प्रवाह वाहिनीवर येणाऱ्या नव्या मालिकांसाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेत मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेचा प्रवास थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र हा निर्णय प्रेक्षकांना अजिबात पसंत पडला नाही, कारण ही मालिका केवळ मनोरंजन नव्हती, ती एक सामाजिक आणि ऐतिहासिक चळवळ होती. मालिकेच्या शेवटच्या टप्प्यात कलाकार आणि तांत्रिक टीम दोघेही भावूक झाले. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या
मालिकेतील सगुणीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री गार्गी फुले यांनी देखील एक भावनिक पोस्ट लिहिली. शूटिंग संपत असल्याची भावना कलाकारांसाठीही अत्यंत वेदनादायक होती, कारण त्यांनी अनेक महिने या मालिकेसाठी मेहनत घेतली होती. इतिहासातील महान व्यक्तिमत्वांना पडद्यावर साकारताना कलाकार भावनिकदृष्ट्याही त्या भूमिकांशी जोडले जातात. त्यामुळे हा निरोप सोपा नव्हता. व्हायरल झाला अमोल कोल्हेंचा व्हिडिओ. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे संपूर्ण टीमसमोर बोलताना दिसतात. त्यांच्या भाषणात भावनाही होत्या आणि एक दृढ निश्चयही होता. ते म्हणाले की स्टार प्रवाहावरील आपला प्रवास संपेल, पण ही गोष्ट इथे थांबणार नाही. या एका वाक्याने लाखो प्रेक्षकांना आशेचा किरण मिळाला, कारण याचा अर्थ मालिका पूर्णपणे बंद होत नसल्याचे संकेत मिळत होते. फुले दाम्पत्याचा इतिहास अर्धवट राहू शकत नाही. आपल्या भाषणात डॉक्टर कोल्हेंनी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला. त्यांनी सांगितले की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे कार्य इतके महान आहे की त्यांची कथा अर्धवट सोडता येणार नाही. समाज परिवर्तनासाठी त्यांनी दिलेला लढा आजही प्रेरणा देतो. स्त्री शिक्षणासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आजच्या काळातही तितकेच महत्वाचे आहेत. अशा परिस्थितीत त्यांचा इतिहास अपूर्ण ठेवणे योग्य नसणार आहे. यामुळेच त्यांनी पुढेही ही कथा सांगण्याचा निर्धार व्यक्त केला. 13 जूनपासून पुन्हा शूटिंग सुरू होणार आहे. ही बातमी समोर आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले, कारण याचा अर्थ असा की मालिका एका नव्या स्वरूपात पुढे सुरू राहणार आहे. जरी 14 जूनला स्टार प्रवाहावरील प्रसारण संपणार असले तरी प्रत्यक्षात या कथेला पूर्णविराम दिला जाणार नाही. उलट ती नव्या अध्यायासह पुढे नेली जाणार आहे. कलाकार आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी. डॉक्टर अमोल कोल्हेंनी आणखी एक महत्वाची गोष्ट सांगितली. मालिकेच्या निर्मितीदरम्यान कोणत्याही कलाकाराचे किंवा कर्मचाऱ्याचे नुकसान होऊ दिले जाणार नाही. स्पॉट बॉयपासून ते प्रमुख कलाकारांपर्यंत प्रत्येकाच्या मानधनाचा सन्मान राखला जाईल. आर्थिक अडचणी आल्या तरी त्यांच्या मोबदल्यात कपात केली जाणार नाही. आजच्या मनोरंजन उद्योगात अशा प्रकारची भूमिका क्वचितच पाहायला मिळते. यामुळे डॉक्टर कोल्हेंच्या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. स्वतःच्या मानधनावर तडजोड करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे. हा निर्णय अनेकांना भावला, कारण यामध्ये आर्थिक फायद्यापेक्षा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याची तळमळ दिसून येते. फुले दाम्पत्याचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा हीच त्यामागची भावना असल्याचे अनेकांचे मत आहे. पुढे काय होणार? सध्या सर्वात मोठा प्रश्न आहे की ही मालिका पुढे कुठे पाहायला मिळणार आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र डिजिटल प्लॅटफॉर्म आणि OTT माध्यमांचा विचार केला जात असल्याची चर्चा केली जात आहे. आजकाल अनेक मालिका आणि वेब सिरीज OTTवर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका देखील अशाच एखाद्या नव्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. डॉक्टर अमोल कोल्हेंच्या घोषणेनंतर आता प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. नवीन प्लॅटफॉर्म कोणता असेल? कथा कुठून पुढे सुरू होईल? नवीन भागांचे स्वरूप काय असेल? सध्याचे कलाकार कायम राहतील का? असे अनेक प्रश्न आता चर्चेत आहेत. फुले दाम्पत्याची प्रेरणा. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे कार्य भारतीय समाजाच्या इतिहासातील एक सुवर्ण अध्याय आहे. महिलांच्या शिक्षणासाठी शाळा सुरू करणे, अस्पृश्यतेविरोधात आवाज उठविणे, सामाजिक समतेसाठी संघर्ष करणे आणि अंधश्रद्धांविरुद्ध लढा देणे या त्यांच्या कार्यामुळे लाखो लोकांचे जीवन बदलले. त्यांचा इतिहास केवळ भूतकाळ नाही, तो आजही समाजाला दिशा देणारा विचार आहे. म्हणूनच या मालिकेची कथा पुढे सुरू राहणार असल्याची बातमी प्रेक्षकांसाठी अत्यंत आनंददायी ठरली आहे. तर मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका स्टार प्रवाहावरून जरी ऑफर होत असली तरी तिचा प्रवास इथे संपत नाही. डॉक्टर अमोल कोल्हेंनी दिलेल्या शब्दानुसार 13 जूनपासून पुन्हा शूटिंग सुरू होणार आहे. फुले दाम्पत्याचा संघर्ष, त्यांचे विचार आणि त्यांची प्रेरणादायी यशोगाथा पुढेही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. आता सर्वांच्या नजरा या मालिकेच्या नव्या प्रवासाकडे लागल्या आहेत. ही मालिका कोणत्या नव्या प्लॅटफॉर्मवर येणार याची अधिकृत घोषणा होताच आम्ही तुम्हाला सर्वात आधी माहिती देऊ. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय ज्योती, जय सावित्री.